तरीही हा अधिकार मी तुलाच देते. नाही म्हणू नकोस. अगं हे मिळवायला घरात राजकारण होतं, भांडणं होतात. मी तो कुठे भांडत नाहीये. बाई आजी, बाई आजी, इतरांचा माझ्याबद्दल गैरसमज झाला हे मी समजू शकते, पण तुलाही मी कळले नाही का? तुलाही असंच वाटतंय का की मी हे असं सगळं वागले असेल? भैयाजी, भैयाजी फक्त एकदा विचार कर. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघते. छवी तू कशी असे मला दुसरे कोणी सांगायची जरूर नाही ग. तू जर काय असं वावगं बोलली नाहीस तर मला सांग ना की तू काय बोलत होतीस त्या माणसाशी. नेमकं काय बोलणं झालं आणि मला ते जाणून घ्यायचंय. अशी काय गोष्ट आहे जी छवीने माझ्यापासून लपून ठेवली आहे? सांग ना, उत्तर दे. काय बोलत होतीस तू? बाई आजी, पुराव्याशिवाय मी तुला शांभवी बद्दल काय आणि कसं सांगू? छवी काय विचारते मी? हे बघ छवी, तुझे गप्प बसणं ना मला जास्त त्रासदायक होते. छवी बोल. बोलायला तोंड कुठे आहे तिला? तर उत्तर देईल ना ती. ही छवी कायम तोंडावर पडते, पण मी किती करेक्ट आहे हे तिला सिद्ध करायचं असतं, हो की नाही ग? बेबी गप्प बस. मी का गप्प बसू मम्मा? हिच्या हट्टीपणामुळे वत्सला घर सोडून निघून गेली. जी सख्या आईची नाही होऊ शकली ती तुझी काय होणार आहे? तुला काय खरं सांगणार आहे ग ही? कसं आहे मम्मा, मी बोलले ना की तुला राग येतो, वाईट वाटतं, पण कसं आहे, ही सगळी राजगुरूंची संपत्ती आहे ना, या छबीला एकटीला गिळायची आहे. हो, म्हणून तिला याच्यात कोणी वाटेकरी नकोय. कसं आहे मम्मा, तू यांना गरीब गरीब म्हणून घरात घेऊन आलीस, आश्रय दिला, प्रेम दिलं, 2 वेळेचं खायला दिलं, पण म्हणतात ना, माणूस स्वतःचा मूळ स्वभाव सोडत नाही. गरीब ते गरीब, चोर ते चोर. काय चांगले रंग दाखवले तुझ्या छबीने, बघितलंस ना? ही अशी मुलगी तू सून करून घरात आणलीस? अगं तुला ना घरात आणण्यापेक्षा हकलून द्यायला पाहिजे होतं कुठेतरी. अरे गेली असती कुठेतरी, राहिली असती वाटेल ते करून. अनिकेतला घोळ्यात घेतलंय तसे मिळाले असते 2-4 पुरुष. तोंड सांभाळून बोल. कुठला विषय कुठे नेतीस तू? छवीच्या चारित्र्यावर संशय घेऊ नकोस. अगं तुझी लायकी नाही ती. बाईजी, बाईजी, इतक्या खालच्या थराला जाऊन बोललीस तू, म्हणून मी आज पहिल्यांदा कोणावर तरी हात उगारलाय. कोणावर तरी? अगं मुलगी आहे मी तुझी. लाज वाटते मला तुला मुलगी म्हणाला. किती मुलावर संस्कार केले मी, पण तुझ्यावर नाही संस्कार करू शकले का? असं बोलतात एका मुलीबद्दल? हे शिकवलं मी तुला? अगं छवी आपल्या सगळ्यांच्या समोर इथे मोठी झाली आहे. तिच्या ना माझे संस्कार आहेत. अशी काहीतरी गोष्ट नक्की आहे जी ती मला सांगत नाहीये. त्यामुळे काहीतरी कारण असणार याची मला खात्री आहे. म्हणून तू तिला वाटेल ते बोलू नकोस.
तो अधिकार अजून तरी या घरात मी कोणाला दिलेला नाहीये. आणि हा विषय माझा आणि छवीच्या मधला आहे. कळलं? तुझा यात काही संबंध नाहीये. या घरामध्ये नात्याच्या मर्यादा आणि आब राखायला शिक. अजूनही वेळ गेलेली नाहीये. यापुढे बोलताना ना 10 वेळा विचार कर. नाहीतर हे घर तुटायला ना वेळ लागणार नाही. भैयाजी बस बस तू. छवी कुठे? जेवायला का नाही आली? भैयाजी ती येते. तुम्ही सुरू करा तो. नाही सगळ्यांनी एकत्र जेवायचं. छवी, ए छवी, लवकर ये खाली. सगळे जेवायला आलेत बघ. हा भैयाजी. भैयाजी तू बोललीस माझ्याशी? बस जेवायला बस. हो. वा मम्मा, आज हिच्यामुळे मी थोबाडीत खाल्ली आणि तू तिच्यावर न रागवता तिला प्रेमाने हाक मारतेय. याला काय अर्थ आहे? बेबी, तू मुकाट्याने जेव ना. ज्या गोष्टीतलं आपल्याला कळत नाही ना त्यात बोलू नकोस. हे सगळं तुझ्यामुळे होत आहे छवी. बेबी पुरे, मगाशी तुला सांगितलं ना, छवी हा विषय तुझा नाहीये. जेव मुकाट्याने. आणि अति केलंस तर पुढची पायरी काय असेल हे माहिती आहे ना तुला? काय जादू केलीस ग माझ्या मम्मावर? हा, तू कितीही चुकलीस तरी तू किती बरोबर आहे ना हे सतत सांगत असते ती. बेबी आत्या, जेवताना भांडण वाद नको ना. जेवा ना शांतपणे. आणि खरं सांगू का, मला नाही वाटत छवी त्या माणसाला तसं बोलली असेल. छवी असं नाही करणार. काय छवी? आणि आपली छवी पैशाला हापापलेली थोडीच आहे. ती त्या माणसाशी असं बोलूच शकत नाही. माझा विश्वास नाही यावर. सगळ्या चुका आम्हीच करतो. छवी तर देव आहे. उद्या तुम्ही तिला देवाऱ्यात बसवाल तरी मला आश्चर्य नाही वाटणार. तुम्ही सगळे डोळे असून अंधळा कारभार करताय. बेबी गप्प बस. शांभवी, तिजोरीच्या चाव्या दे. आजपासून तिजोरीच्या चाव्या छवी सांभाळ. छवीचा स्वच्छ व्यवहार बघितला ना की मग या बेबीचे डोळे उघडतील. हा, शांभवी, चाव्या छवीला दे. शांभवी, हा, कसला विचार करतेय? चाव्या छवीला दे. हो भैयाजी. हा,
छबी, आजपासून या चाव्या तुझ्याचकडे असतील. माझी खात्री आहे तू माझा विश्वास कधीच तोडणार नाहीस. भैयाजी, तुझा माझ्यावर असलेला हा विश्वासच पुरेसा आहे मला. त्यामुळे या चाव्या तुझ्याजवळच राहू दे. आम्हाला कधी काही लागलं तर आम्ही मागून घेऊ तुझ्याकडे. पण बायजी, माझा खरेपणा सिद्ध करण्यासाठी मला तुझे अधिकार नको आहेत. मला तुझा विश्वास हवाय फक्त. तेवढा पुरेसा आहे मला. तुझ्या नजरेत मी निर्दोष आहे. तरीही हा अधिकार मी तुलाच देते. नाही म्हणू नकोस. अगं, हे मिळवायला घरात राजकारण होतं, भांडणं होतात. मी तो कुठे भांडत नाहीये. तरीही बायजी, तू जोपर्यंत खमकी आहेस तोपर्यंत या चाव्यात तुझ्याच जवळ राहत. हो भैयाजी, चाव्या तुमच्याकडेच असू दे. खरंच खूप नशीबवान आहे मी. मला अशा नाचुना मिळाली. देवी, बघ जरा या दोघींकडे. काहीतरी शिक गा यांच्याकडनं. माझं पुण्य म्हणून या सुना माझ्या पदरात पडले. वा, चालू दे तुमचा कौतुक सोहळा. माझं जेवण गार झालंय, मी आलेच. भैयाजी, मी बघते त्यांना काय हवं ते. मी आलेच. झालं समाधान. नको त्यावेळी नको तिथे कायम तोंड उघडत असता, कारण नसताना आताही तेच केलं. हे बावळट, हे सगळं माझ्यामुळे नाही होते. तुझी ही ओव्हर ऍक्टिंग करते ना, त्याचे हे परिणाम आहेत. मध्येच कुणी सुनेचा अभिनय काय करते, रडतेस काय, हसतेस काय, वेड्यासारखी काय वागतेस, त्याचे परिणाम आहेत हे. तुझ्या या नाटकामुळे ना छबीकडे सगळे अधिकार जाता जाता राहिलेत. आणि तीही मूर्ख, तिने मम्माला मोठेपणा दिला म्हणून कळलं. मला माहित होतं काय नाही ना. ठीक आहे ना, इथून पुढे सावध राहूयात. हे तर करू शकतो. हो, चालू दे, चालू दे तुझं. काय आहे? ऐक ना, कशाला नको त्यावेळी फोन करत असतोस कायम. ठीक आहे बायको, नाही देत त्रास. पण मग त्याऐवजी मी तिथे थेट त्या घरात येतो आणि आपले सगळे प्रेमाचे पुरावे सादर करतो. आणि येता येता वाटेत काय मिळतंय का ते सुद्धा आण. आणि हा, तुझ्या बालपणातले सगळे तुझे कारनामे सगळे येऊन सांगे. बोल, चालेल का? नको ना माझ्या डोक्यात जाऊस. नको ना सतत त्रास देत राहूस मला, प्लीज. ए, नीट बोल माझ्याशी. क्षमा, माझं आयुष्य इथे सेट कर आणि मग तू काहीही कर, मला फरक पडणार नाही. मी काय सेट करून देऊ तुझं आयुष्य? हा, पैसे. मला माझे पैसे मिळालेच पाहिजेत. आणि ह्या सगळ्यात जर तू दगाबाजी केलीस तर मग सोडणार नाहीये. हो हो, देते तुझे पैसे, देते. करते मी काहीतरी.
जिथे इच्छा हवी तिथे तो राजनाथ. दोघं मिळून जीव घ्या आता माझा. काय काय करताय थोरल्या जाऊबाई? काय विचारतीये? बायतींच्या गोळ्या शोधत होते. तिजोरीत बाहेरची सोन्याच्या गोळ्या घ्यायला लागलीये का? काय विचारतीये? तिजोरीतून पैसे घेतलेस ते आठवण. चल छवी, अगं असं काय बोलतेस तू? मी का पैसे घेऊ तिजोरीतून? मी असं काहीही केलेलं नाहीये. असं अजिबात बोलायचं नाहीये. मी बघितलं तुला पैसे काढताना तिजोरीतून, त्यामुळे गपचूप पैसे आत ठेव. पैसे आत ठेव. नाही ठेवायचे? ठीक आहे, मग मी दादूला बोलावते आणि तू हे जे पदरामागे पैसे लपवलेस ना ते त्याला दाखवते. हा, बोलव दादूला, बोलव. ओरडू मोठ्याने हाक मारू? शांभवी, शांभवी. दादू आला आता? अरे बापरे, आता आता काय होणार? दादूने बघितलं तर? दादू आला, दादू दादू. शांभवी, काय इथे काय करतेस तू? सगळीकडे शोधतोय मी तुला. काय काय छवे? हा, बाई आजी नाहीये तिथे. तुम्ही दोघी काय करतात मग इथे? अरे दादू, दादू, वहिनी मला हात सफाई दाखवत होत्या. काय? कसली सफाई? हा, साफ सफाई कशी करायची दाखवत होते तिला. घरची साफसफाई. साकेत, पण तू हो हो दादू, तुला माहितीये दादू, वहिनी आज फक्त रूम साफ करणार आहेत आणि उद्या अख्खं घर. शांभवी, तू सगळं घर साफ करणार आहेस? हो. पण का? ऐक माझं, आता केलीस ना रूम साफ, राहू दे. बाकीची सफाई उद्या कर. आता आराम कर. किती काम करशील शांभवी? तू दमत नाहीस का ग? काय काय छवे तू? तिला कशाला काम करू देतेस एवढं? चल शांभवी, आराम कर तू. हो 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 वहिनी, आराम करा. हा,
ठेवला असाल ना. चल आराम कर, बाद झाली साफसफाई, चला. अशी कशी आहे ही? काय करू मी हिचं? इतकं सगळं होऊन सुद्धा ही शांभवी असं कसं वागू शकते? आज हिला पैसे चोरताना मी बघितलंय, पण आता उद्याचं काय? उद्या ही परत प्रयत्न करणार चोरीचा. हे असं रोज घडत राहणार घरात. हे लवकरात लवकर आता मलाच सावध राहून हिचं सत्य सगळ्यांसमोर आणावं लागणार आहे. पण त्यासाठी मला पुरावा हवाय. तर हिच्या विरोधात मी पुरावा कसा गोळा करू? एक करू शकते मी. शांभवीला काहीतरी कारण काढून घराच्या बाहेर पाठवते आणि जेव्हा ती तिच्या रूम मध्ये नसेल तेव्हा मी तिच्या रूमची झडती घेते. काहीही करून ती फाईल मला शोधायलाच हवी. साकेत ना, उद्याच्या ज्या मीटिंग्स आहेत ना त्या तू अटेंड करा सगळ्या. मी एकटा? तू असायला पाहिजेस ना सोबत. काय महाराष्ट्र शिक्षण असोसिएशनचे एवढे मोठे अधिकारी येत आहेत, सो मला एकट्याला नाही जमणार रे त्यांच्याशी बोलायला. काय त्यांच्याकडनं जे मार्गदर्शन मिळणार आहे ना ते आपल्या शाळेसाठी खूप गरजेचं आहे. सो तू या नो आय अंडरस्टँड. मी बघतो पण तू राहा. ओके बर. दादू डॉक्युमेंट काय ग, काय करताय तुम्ही? उद्या मीटिंग आहे ना त्याची जस्ट चर्चा करतोय. तुमच्या या कामाच्या वाटाघाटी आहेत ना त्या जरा बाजूला ठेवा. तुझ्याबद्दल माझी एक तक्रार आहे. माझ्याबद्दल तक्रार? कोणी केली आहे? कशाबद्दल? मी करते तक्रार. म्हणजे माझा असा आरोप आहे की दादू तुझं वहिनीवर प्रेमच नाहीये. आता हे मध्येच काय छवी? कोणी सांगितलं तुला? माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. काय ग बायको, माझं तुझ्यावर प्रेम आहे ना? सगळं विचारतोयस? काय विचारतो म्हणजे? ही छवी माझ्यावर आरोप करतीये. मला म्हणतीये तुझं शांभवीवरती अजिबात प्रेम नाहीये. सांग तिला. दादू नुसतं प्रेम आहे असं म्हणून चालणार नाही. ते दिसावं पण लागतं ना. म्हणजे काय? दादू म्हणजे काय म्हणजे? हा तू वहिनीला वेळ देतोस का रे कधी? आठव कधी वेळ देतोस का व्यवस्थित? अरे तुम्ही दोघं असं मस्त छान बाहेर जा, छान मूवीला जा, डिनरला जा बाहेर. दादू हे मूवी तिकीट्स वहिनीला घेऊन बाहेर जा. हे छवी काय चाललंय तुझं? ते म्हणजे कुठे काय बोलायचं कळत नाही का तुला? काही काय बोलतेस ग? अरे काही काय बरोबर बोलतेय मी. बरोबर बोलतेय छवी. छवी बरोबर बोलतेय. काय मी शांभवीला असं कुठे बाहेर फिरायला घेऊन जातच नाही ना. कामाच्या गडबडीत ते सगळं. माझं ठरलंय आज मी शांभवीला घेऊन मूवी पाहायला जाणार. परफेक्ट आहे दादू, एकदम परफेक्ट आहे. तुम्ही आज दोघं मूवीला जाताय. वहिनी नवऱ्याकडून हा असा वेळ काढून घ्यायचा असतो, कळलं? छवी, हे सगळं तू मुद्दाम करतेस, मला कळतंय. मला बाहेर पाठवून माझ्या रूमची झडती घेणार आहेस ना? शांभवी चल आवर पटकन. काय 7:30 वाजताचा शो आहे. त्यामुळे आपल्याला तयारी केली पाहिजे ना. मी काय म्हणते, कशाला एवढ्या घाईघाईत फिल्मला जायचंय? पुन्हा केव्हा तरी जाऊ की फिल्मला? नंतर जाऊ ना आपण, नाही का? वहिनी आता नाही तर कधी? आता झालंय ना सगळं प्लॅनिंग. सो जा, मज्जा करा. कामं किती आहेत मला घरात, ती कोण करणार? छवी आहे ना, छवी आणि मी बघू. त्याचं टेन्शन नका घेतो. हो आम्ही दोघं बघतो ना सगळं. सगळी जबाबदारी आम्ही घेतो. तुम्ही मस्त मूवी एन्जॉय करा. येस. शांभवी आता उगाच नाही नाही म्हणू नकोस. नाहीतर छवीला वाटेल तुझं माझ्यावर प्रेमच नाहीये. परफेक्ट.
ठीक आहे जाऊया. ए चला चला, तुम्ही आवरा छान, निघा लवकर. ओके, आम्ही निघतो. ते बघू हो, मीटिंगचं वगैरे सगळं बघू. चला चला, आवडतो सांभाळ, आवर लवकर. शांभवी, तुझ्या आयुष्यातलं सत्य आज मी शोधून काढणारच.